आईपासून दूर झालेल्या एका व्हेल माशाच्या पिल्लाची समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेली धडपड पाहून अनेकांचे मन हेलावून गेले आहे. आईच्या शोधात हे पिल्लू वारंवार किनाऱ्यावर येत आहे. त्याला समुद्रात सोडलं जातंय, पण काही वेळातच ते पुन्हा किनाऱ्यावर परततंय. जणू काही समुद्राच्या अथांग पाण्यात हरवलेल्या आईला ते किनाऱ्यावरून शोधत असल्याचं हृदयस्पर्शी चित्र सध्या पाहायला मिळतंय. गेल्या काही तासांपासून हे पिल्लू किनाऱ्यावर येत असल्याचे दिसून आले आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे जीवरक्षक त्याला सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र समुद्रात सोडल्यानंतर काही वेळातच ते पुन्हा किनाऱ्याकडे येत आहे. स्थानिक मत्स्य व्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार हे पिल्लू आईपासून विभक्त झालं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आईच्या शोधात ते पुन्हा किनाऱ्यावर येत असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुकजीवाला आपल्या आईपासून झालेली ताटातूट कधीच कळत नसेल, मात्र तिच्या शोधात त्याची सुरू असलेली धडपड मन हेलावून टाकणारी आहे. समुद्र सोडल्यानंतर पुन्हा किनाऱ्यावर येण्यामागे आईचा शोध असावा अशी भावना मत्स्य व्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाला देण्यात आली आहे. पिल्लाला सुरक्षितपणे खोल समुद्रात नेण्यासाठी मोठी बोट मागवण्यात येत आहे. या बोटीच्या मदतीने त्याला किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आम्ही इकडे फिशिंग डिपार्टमेंटमधून कामाला आहेत. इकडे 10 वर्ष झाली. मला वाटते ना की आम्हाला असं माहिती पडलं असेल की त्यांना ते पिल्लू आहे वाटते, ते त्यांच्या आईने सुटलं असेल ते, म्हणून ते किनारी आलं. ते आता त्यांना सोडण्यात आलं आहे आतमध्ये. आता ते बघू आता परत वरती येते का पाण्याच्या किनारे. आता ही राऊंड अपला जाताना मला वेल मास दिसली. त्याला आता 5 तास झाले. आम्ही सोडतो आतमध्ये, परत ती किनारा लगत येते. आता भुईगावची खाडी आहे त्या साईडला होती. 3 फूट पर्यंत असू शकते. बेबी आहे, बेबी. आता फॉरेस्ट वाले आलेले आहेत. आता बघू काय करतात. बोट मागवली आहे त्यांनी, बोलतात का बोटीने सोडणार आहेत आतमध्ये. कदाचित अथांग समुद्राच्या एखाद्या कोपऱ्यात त्याची आई ही आपल्या पिल्लाचा शोध घेत असेल आणि या प्रयत्नांमुळे मायलेकरांची पुन्हा भेट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या पिल्लाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी जीवरक्षक आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. आता या मुक्या जीवाला त्याची आई पुन्हा भेटते का याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.